ही सती आहे, हे तेज आहे. स्वतःच्या शरीरातून अग्नी भरतो ना. यामध्ये काही विज्ञानवादी म्हणतील शरीरातून अग्नी भरतो असतो का, स्वतःच्या शरीरात अग्नी बाहेर पडू शकतो का, असं घडू शकतं का? स्वतःच्या शरीरातून अग्नी वाढला. पुराणामध्ये ज्या कथा आहेत त्या भाकड कथा नाही आहेत. आपल्या शरीरामध्ये अग्नी आहे. भगवान सांगतात अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधम्. अहम वैश्वानरो भूत्वा, आपल्या शरीरामध्ये वैश्वानर अग्नी आहे जो अन्न पचवतो. खाल्लेलं अन्न कसं बसतं, आपल्या वाढचं आपोआप बसतं. आपोआप कसं बसेल? शरीरामध्ये यंत्रणा आहे. ही कोण चालवते यंत्रणा? जठरामध्ये अग्नी आहे. जठरामध्ये असणारा जो अग्नी आहे त्याला वैश्वानर अग्नी म्हणतात. पाण्यामध्ये अग्नी असतो त्याला वडवाग्नी म्हणतात. पाण्यात अग्नी नाही का? हिवाळ्यामध्ये बघा तुम्ही, एखादा तळव असेल किंवा नदी असेल तिथं वाफा दिसतात आणि पाणी गरम लागतं. बाहेर कळायची थंडी आहे आणि नदीच्या पाण्यामध्ये पण बुडी मारली तर ते पाणी गरम लागतं. म्हणजे पाणी कुठे तापवलं? त्या पाण्यामध्ये अग्नी आहे. त्या अग्नीचं नाव वडवाग्नी. आणि पाणी म्हणजे काय हो? हायड्रोजन आणि ऑक्सिजन H2O. रसायनशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाण्याची संज्ञा काय? H2O हायड्रोजनचे 2 अणू, ऑक्सिजनचा 1 अणू मिळून पाण्याचा रेणू झाला. हायड्रोजन प्लस ऑक्सिजन इज इक्वल टू वॉटर. मग हायड्रोजन कोण आहे? हायड्रोजन जो वायू हा ज्वलनशील आहे आणि ऑक्सिजन ज्वलनास मदत करणार आहे. ज्वलनशील पदार्थ आणि ज्वलनास मदत करणारा पदार्थ जर एकत्रित झालं तर काय व्हायला पाहिजे? ज्वलन प्रक्रिया व्हायला पाहिजे. पण त्याच्यापासून पाणी होतं, ते पाणी ज्वलनास विरोधात आहे. पण ज्वलनास विरोधात जरी पाणी असलं तर त्या पाण्यामध्ये काय हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे. हायड्रोजन ज्वलनशील पदार्थ आहे आणि ऑक्सिजन ज्वलनास मदत करणारा पदार्थ आहे. मग पाण्यातून अग्नी का निर्माण होऊ शकणार नाही? अग्नी आहेच. पाण्यामध्ये जात नाही. त्याला वडवाग्नी म्हटलेले. शरीरामध्ये अग्नी आहेत, याला वैश्वानर अग्नी म्हटलेले. या शरीरामध्ये असणारा अग्नी प्रज्वलित करण्याच्या काही प्रक्रिया आहेत. एखादा मनुष्य आजारी पडला त्याचा ताप आहे, डॉक्टर चेक करतात. डॉक्टर 104 डिग्री 105 डिग्री ताप आहे. मग ताप आलेल्या माणसाला 104 105 डिग्री पर्यंत ताप जातो. 100°C तापमानाचे पाणी उकळायला लागतं. एवढं तापमान आपल्या शरीरात कसं काय निर्माण होतं? याचा अर्थ नाही. तो अग्नी आणखी प्रभावित झाला प्रज्वलित होऊ शकतो. सतीने आपल्या शरीरामध्ये स्वतः अग्नी प्रज्वलित केला आणि अशा प्रकारे अग्नी प्रज्वलित करून तिने प्राण त्याग केला. कोणाकरता? प्राणनाथा करता. तेही आले अग्नी प्रवेशे परिप्राणेश्वर देशे. प्राणेश्वरच्या उद्देशाने, प्राणनाथाच्या उद्देशाने प्राणत्याग हे तेज आहे. तेज या शब्दाचं विश्लेषण करताना माऊली ज्ञानेश्वर महाराज सतीचं उदाहरण या ठिकाणी देतात. तेज हे तेज प्रत्येक पदार्थामध्ये.
कारण हे अणुपरमाणूमध्ये सुद्धा आहे. अणोरणीयान महत्वमहीयान. या अणुपरमाणूंचं संशोधन हे आजचं नाहीये. लोक गावात अलीकडच्या काळामध्ये आणि अलीकडच्या वैज्ञानिकांनी अणुपरमाणूंचं संशोधन केलेलं आहे. हजारो वर्षापूर्वी लिहिलेल्या ग्रंथांमध्ये या अणुपरमाणूंचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. उपगाव तालुक्याचे विद्यमान आमदार, शिर्डी संस्थानचे अध्यक्ष जे भाऊसाहेब काळे विखे पण या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांनाही धन्यवाद. आशुतोष दादा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांनाही धन्यवाद. विवेक दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, विवेक भैया त्यांनाही धन्यवाद. भाऊसाहेब काळे विखे त्यांनाही धन्यवाद. उपस्थित सर्व मान्यवरांना धन्यवाद. आज माननीय आमदार आशुतोष दादांचा आज वाढदिवस आहे. बरं का, नंतर आपण करू त्यांचं सध्या शेवटी दिवस संपल्याच्या वेळेला. प्रत्येक पदार्थामध्ये त्या परमात्म्याचा अंश आहे. तेज रूपाने, तेज म्हणजे शक्ती आहे, तेज म्हणजे ऊर्जा आहे. वीज आहे, वीज वेगवेगळ्या पदार्थामध्ये जेव्हा ती वीज जाते तेव्हा वेगवेगळं कार्य करते. वीज म्हणजे ऊर्जा आहे. ती जेव्हा हीटर मध्ये जाते तेव्हा गरम करते उष्णता. ती वीज जेव्हा फ्रीज मध्ये जाते तेव्हा पदार्थ थंड करते. पदार्थाला थंड करणारी ऊर्जा तीच आहे, पदार्थाला उष्ण करणारी ऊर्जा तीच आहे. हीटरद्वारे ती पदार्थाला उष्ण करते आणि फ्रीजद्वारे पदार्थ थंड करते. दोन्ही गोष्टी करतात. तसं ईश्वरीय जी शक्ती आहे ही विद्युत शक्ती आहे. नास्तिकाद्वारे ते कुकर्मही करून घेते, आस्तिकाद्वारे सकर्मही होतात. पण नास्तिक कुकर्म जरी करीत असेल तर ते अधिष्ठानावरच आहे. अधिष्ठान तर एकच परब्रह्म आहे. मग जो कर्म करतो त्या कर्म करणाऱ्याला आपापल्या कर्माचा फल आहे. तर विजेचा काय दोष आहे? विजेचा उपयोग तुम्ही जसा करून घ्या तसा होईल. एका ठिकाणी मोठा कार्यक्रम होता. 4 बसवंतीचे वाले लोक होते, त्यांना काहीतरी ऑर्डर दिली होती 1000 लिटर ऊसाचा रस. तो कार्यक्रम बंद झाला. हे रस तयार करून ठेवा आणि रस काय करायचं? एखाद्या दोन बनवला, दुसऱ्यांदा बनवले. रस काय तोच काय रस आपण दाबे बनवता येईल, गोळे बनवता येईल, आणखी काही पदार्थ बनवता येईल. असा विजेचा उपयोग तुम्ही काही कशा पद्धतीने करू शकता? विद्युत शक्ती आहे, हे तेज आहे, तेज शक्ती त्या परमात्म्याची ते अणुपरमाणूमध्ये आहे. मी सांगत होतो अणुपरमाणूंचं संशोधन आजचं नाही. अनेक दाखले देत आहेत. श्रीमद भागवतामध्ये तृतीय स्कंदाच्या 11व्या अध्यायामध्ये अनेक कालगणना सांगितलं. चरमः स विशेषाणाम अनेको संयुतः सदा परमाणुः स विज्ञेयो नृणामेके ब्रह्मवेदा. पृथ्वी आदी पदार्थाचा अत्यंत सूक्ष्म अंश ज्याचे आणखी विभाजन होऊ शकत नाही, तसेच जे काळे रूपाला प्राप्त झालेलं नाही असा जो सूक्ष्म कण त्याला परमाणू.
ही व्याख्या श्रीमंत भागवतातली ना, आजच्या वैज्ञानिकांनी सांगत नाही. म्हणजे संशोधन आजचं नाहीये. परमाणूची व्याख्या अतिशय सूक्ष्म, ज्याचे पुन्हा विभाग होऊ शकत नाही, जो कार्यरूपाला अजून प्राप्त झालेला नाहीये, दुसऱ्या कुठल्याही परमाणूशी त्याचा संयोग झालेला नाहीये, अशा प्रकारचा सूक्ष्म कण म्हणजे परमाणू, असं श्रीमद भागवतात वर्णन आहे. एके ठिकाणी असं वर्णन आहे, जालांतर्गते भानु यत् सूक्ष्मं दृश्यते रजः प्रथमं तत् प्रमाणं च त्रसरेणुं प्रचक्षते. विष्णु धर्मोत्तर पुराणाचा श्लोक आहे. जालांतर्गतो भानु यत् सूक्ष्मं दृश्यते रजः. जसं कोणी डाब्याचे घर असायचे, त्याला धार असायचं, त्या धाऱ्यातून प्रकाश किरण जेव्हा आतमध्ये येताना आपल्याला कण उडताना दिसत होते. यत् सूक्ष्मं दृश्यते रजः, अतिशय सूक्ष्म असणारा जो कण आहे तो ज्या प्रकाशामध्ये त्या किरणामध्ये उडताना दिसतो त्याला काय म्हटलंय, प्रथमं तत् प्रमाणंच त्रसरेणुं प्रचक्षते. त्याला त्रसरेणू म्हटलेलं आहे. त्याचा 6वा अंश म्हणजे परमाणू. तो उडणारा कण त्याचा 6वा अंश म्हणजे परमाणू, असं वर्णन पुराणकार करतात. दोन परमाणूचा एक अणू, 3 अणूंचा एक त्रसरेणू. अणुर्दो परमाणुस्य त्रसरेणुस्य स्मृतः जानार्थ रश्म्यवगतः खमेवानुत्पन्नोत्तरात्. या ठिकाणी 2 परमाणूंचा एक अणू होतो, 3 अणूंचा एक त्रसरेणू होतो. या त्रसरेणूला सूर्यप्रकाशाला भेदण्याकरता जेवढा काळ लागतो त्याला त्रुटी म्हणतात. आणि ही त्रुटी आहे सेकंदाचा 2109 अंश. आणि परमाणु काळ आहे सेकंदाचा 12,625 अंश. आजच्या काळामध्ये एवढं सूक्ष्म आहे किंवा नाही मला माहिती नाही, पण सेकंदाचा 12,625 अंश मोजण्याचं प्रमाण 5,000 वर्षापूर्वी होतं. तास मिनिट सेकंद आहेत ना, सेकंदाचा 12,625 अंश. 12,625 परमाणु काळ जेव्हा होता तेव्हा 1 सेकंद होतो. किती सूक्ष्म बुद्धी होती. असा असणारा जो परमाणू आहे त्या अणूमध्ये सुद्धा परमात्मा आहे. अणुरणीयाम महत्वमयम शास्त्र सांगतं. तुकाराम महाराज सांगतात, अणुरणीयात भोगळा तो का आकाश आहे बा. केवढा आहे तो परमात्मा, तर अणुरेणूपेक्षा सूक्ष्म आहे. आणि मोठा किती आहे, तर आकाशापेक्षाही व्यापक आहे. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदावरी. अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये आहे इतका तो व्यापक आहे. एकाच ब्रह्मांडाचा शोध आपल्याला अजून लागलेला नाही. याचंही संशोधन आपल्या संतांनी करून ठेवलेलं आहे. या भूलोकासारखे 14 भूलोक सांगितलेले आहेत. अजून आपल्याला दुसरं सापडतच नाही. दुसरा भूलोक अजून सापडलाच नाही. असे 14 सांगून ठेवलेले या भूलोकासारखे. ह्याकडे दंतकथा नाहीये. अशा प्रकारे असणारा परमाणूपेक्षा सूक्ष्म असणारा तो परमात्मा, ते परब्रह्म. परमाणूमध्ये परब्रह्म कसं आहे, जगदीश चंद्र बोस माझे वैज्ञानिक होऊन गेले. त्यांनी असं एक मत मांडलेलं आहे की वनस्पतींना देखील विचार असतात. याचे पलीकडे
आणखी एक मत त्यांनी असं मांडलेलं आहे की जगामध्ये निर्जीव पदार्थच नाही, प्रत्येक पदार्थाला भावना आहे. कुठलाच पदार्थ निर्जीव नाही. कसं काय? तर त्यांनी सांगितलं, आज आपण आता हा विचार करतोय त्या ठिकाणी अतिशय सूक्ष्म म्हणजे परमाणू. परम म्हणजे परम, ज्याच्याकडे सूक्ष्म काहीच नाही. त्या परमाणूचे देखील कल्पित 3 भाग वैज्ञानिकांनी मांडले: प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन. प्रोटॉन प्लस पॉवर, इलेक्ट्रॉन इज इक्वल टू पॉवर, न्यूट्रॉन मायनस पॉवर. इलेक्ट्रॉन मध्ये स्पंदन सांगितलंय. परमाणू मध्ये असणारे इलेक्ट्रॉन मध्ये जे स्पंदन असतं, स्पंदन निर्जीव पदार्थात असू शकत नाही. मग ज्या अर्थी त्या इलेक्ट्रॉन मध्ये स्पंदन आहे त्या अर्थी त्या ठिकाणी शक्ती आहे, त्या अर्थी त्या ठिकाणी चैतन्य आहे, त्या अर्थी त्या ठिकाणी परमात्मा आहे. कारण इतका सूक्ष्म इतर पदार्थ नाही आहेत. आणि म्हणून जगदीशचंद्र बोस यांनी मत मांडलं की त्या परमाणूमध्ये असणारी जी स्पंदन क्रिया आहे ती स्पंदन क्रिया निर्जीव पदार्थ असू शकत नाही, निर्जीव पदार्थच नाही. म्हणजे तर हजारो वर्षापूर्वी आमच्या संतांनी ऋषीमुनींनी सांगितलं आहे त्या परमाणूमध्ये सुद्धा परमात्मा आहे. प्रोटॉन प्लस पॉवर, इलेक्ट्रॉन इज इक्वल टू पॉवर, न्यूट्रॉन मायनस पॉवर. उत्पत्ती स्थिर आहे. 3 गोष्टी आहेत ज्याला आपण गॉड म्हणतो. GOD, G जनरेटर उत्पत्ती, O ऑपरेटर बॅलन्स, D डिस्ट्रॉय. उत्पत्ती स्थिर आहे त्याला गॉड म्हणतात. त्याला उलट केलं GOD DOG काय झालं? डॉग. म्हणजे गॉडचा उलट डॉगच आहे. तो कुठे काही करतो, एखाद्या घरी जाऊ कुठे जगला सगळं जाऊ तिथे कोणी अभिषेक करते, कुठे जाऊन अभिषेक करतात. तात्पर्य किती परमतत्व सूक्ष्माती सूक्ष्मामध्ये पण आहेत, परमाणूमध्ये देखील आहेत. हे चैतन्य आहे, हे तेज आहे. आणि ते तेज जे आहे ते त्या परमात्म्याचं तेज आहे. अशा प्रकारे सात्विक तेज, राजसी तेज, तामसी तेज, दैविक तेज, दैव आसुर मिश्रित तेज. काल आपण पाहिलं दैव आसुर मिश्रित तेज, त्याकरता वृत्रासुराचं उदाहरण पाहिलं. आणि आसुरी तेज पाहिजे असेल तर रावणाचं तेज बघा. रावण साधा होता का? शक्तिमान रावण होता. ब्रह्मदेव ज्याच्या घरी पंचांग सांगण्याचं काम करतोय, नवग्रहाची पायरी बनवली त्यांनी. 16,000 पत्न्या होत्या आणि 80,000 16,000 मध्ये 80,000 पत्न्या होत्या रावणाला. अतिरेकच आहे ना. रावण काही गुन्हे होते नाही असं नाही. भगवान श्वास जो पोसत होता म्हणून रावणाने रचलेलं स्तोत्र गातात. शिवतांडव स्तोत्र कोणी रचलंय? रावणाने रचलंय. जटाटवी गलत जल प्रवाह पावितस्थले गले वलम विलम विताम भुजंग तुंग मालिका डमट 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 डमन निनाद डमट डमन वयम चकारचंद्र तांडवम मनोगुण शिव शिवम जटाकटा हसम रमम रमन निदिन बनेल धरी विलोक लोच लोलरी विराजमान नमोध्वनि धगत 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 जल लला डबट टपावके ईश्वर चंद्रशेखरी जाती. कोणी रचलंय? रावणाने रचलंय. चांगला गुण आहे घेतात तो काय म्हणतात, तो काही वाईट येतो, काही दोष येतो. रावणामध्ये एक दोष होता. एखादी सुंदर स्त्री दिसली म्हणजे तो तिला आत्मसात करण्याकरता कोणाची हत्या करण्याची पाळी देत.
अशा प्रकारे 80,000 स्त्रिया त्यांनी गोळा केल्या होत्या. काही ऋषीमुनींच्या कन्या पण होत्या त्यामध्ये, काही राजकन्या होत्या. अनेक ऋषीमुनी शाप दिले पण त्याने कोणाला शापच नव्हतं नाही. वाल्मिकी रामायणामध्ये एक उदाहरण आहे. हा रावण जगाला पुष्पक विमानाने भ्रमण करीत होता आणि कोणती तपस्वी एक तपस्विनी त्या ठिकाणी तप करीत होती. भगवान विष्णूला पती रूपाने प्राप्त करण्याच्या उद्देशाने ती तपस्विनी तप करीत होती. या ठिकाणी शिर्डीवरून जे परमसत्य काष्टानंदगिरी महाराज उपस्थित झाले. नेवासा संस्थान शिवाजी महाराज देशमुख या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना धन्यवाद. एक तपस्विनी तपस्या करीत होती. तिचं नाव तो वेदवती. भगवान विष्णू पती रूपाने प्राप्त करण्याच्या उद्देशाने ती तपस्या करीत होती आणि तिला तपस्या करत असताना रावणाने पाहिलं. अंतराळातून रावणाचं विमान होतं. विमानाची संकल्पना सुद्धा अलीकडचे नाही. भागवतामध्ये कर्दम ऋषींकडे विमान होतं, त्याचं वर्णन आलेलं आहे. ऋषींकडं कर्दम ऋषींकडं पूर्वी साधू सुद्धा विमान वापरत होते. आणि जेव्हा पुष्पक विमानातून त्या तपस्विनीला रावणाने पाहिलं, तिचं सौंदर्य पाहिलं तर तो पाहला आणि खाली उतरला आणि त्याला सांगू लागला माझ्याबरोबर चल. तिने सांगितलं मी तपस्विनी आहे, मला स्पर्श करू नको. आणि रावण बळजबरीने ओढण्याचा प्रयत्न करू लागला. तिने तिथंच प्राण सोडला. पण तिने सांगितलं अशा प्रकारचा अत्याचार तू करीत आहेस आणि तुझ्या मृत्यूला कारण एक स्त्री ठरणार. स्त्रीवर अत्याचार करण्याची तुझी प्रवृत्ती आहे. या प्रवृत्तीचं फळ तुला एक दिवस मिळेल आणि एक स्त्री तुला तुझ्या मृत्यूला कारण ठरेल. आणि तीच स्त्री जी वेदवती होती, भगवान विष्णूची प्राप्ती करण्याकरता तपस्या करीत होती, तीच सीता झाली. आणि तीच सीता ज्या रावणाच्या मृत्यूला कारण ठरले. कर्म कुठले असू द्या, जे कर्म तुम्ही कराल ते फल रूपाने कधीतरी समोर येणार आहे. बाबळीचा रोप लावा, आम्र वृक्षाची इच्छा करू नका, आम्र फलाची इच्छा करू नका. आम्र फलाची इच्छा करायची असेल तर आंब्याचं रोप लावा लागेल. आंब्याचं रोप लावून चालणार नाही. मनुष्य दुःख प्राप्त होण्याचं कर्म करतो आणि इच्छा सुखाची करतो. कसं कळेल? कडुलिंबाचा रस काढला आणि हा उसासारखा गोड लागत का नाही हे जर अपेक्षा करू लागला तर कडुलिंबाच्या रसापासून गोड रसाची इच्छा करणं म्हणजे हा निव्वळ वेडेपणा आहे. कडुलिंबाच्या रसापासून उसाच्या रसासारखा गोड कसा नाही म्हणू शकतो. जर कर्म जर आपण कुकर्म केलं, चूक केली जीवनामध्ये तर त्या चुकीचा फळ कोणाला सुद्धा नाही. चुकीच फले प्रत्येकाला भावा मध्ये देवाच्या बापाला सुद्धा नाही, रसकाला सुद्धा नाही. श्रावणाची हत्या घडली माणूस शिकार करण्याकरता गेला, दिवसा शिकार मिळाली नाही म्हणून रात्री थांबला, धावात जाऊन बसला. पाण्याचा बुलबुल आवाज झाला आणि पाण्याच्या त्या बुलबुल आवाजाच्या दिशेने धनुष्य बाण सोडला. धनुष्यातून बाण सोडला. एखादा प्राणी आहे या उद्देशाने, परंतु तो प्राण श्रावणाला लागला आणि श्रावण मोठ्याने ओरडला, हे आई ग, हे आई गे, दीर्घ फोडूनी हाक, तो पडला जागूनी झोक, हे राजाच्या श्रवणी करुणावाणी, हृदयाचे
त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी शोकाकुळ झाला नृमणी आसवे आणणे नयनी तो वदना हंत तुझ्या नाशाला मी पापी कारण बाळा शर आला तो धावणी आला काळ विवळला श्रावण बाळ तो बाण लागला सडीसामाने बाण सोडला सोडला श्वास सेवटला तो जीव विहग पड पडला तम पंजर सोडून गेला दशरथ राजा रडला ढाई ढाई अवघडला ढाई ढाई नकळत तरी एखादी चूक आपल्याकडून घडली दशरथाने उद्धान केलेलं नाहीये हत्या उद्देश दशरथाचा नव्हता पण चूक कळत घेऊ द्या किंवा नकळत घेऊ द्या परिणाम तर होच लागणार तुम्ही कर्म चांगलं केलं वाईट करा कर्माचं फळ समोर येणार आहे जाणून जरी अग्नीला स्पर्श केला तरी पोळणार नकळत स्पर्श झाला तरी पोळणार विंचूच्या नांगला नकळत स्पर्श झाला तरी नागी मारणार जाणून स्पर्श केला तरी नागी मारणार लहान मुलगा असलं तरी नागी मारणार मोठ्या मनुष्य असलं तरी नागी मारणार कीर्तनकार महाराज असले तरी नागी मारणार तर विंचू म्हणणार नाही महाराज येणार सोडून कर्म घडले ना जे कर्म घडले बरोबर येणारच आहे कधीतरी मिळणारच आहे शेवटी दशरथाला पद मिळालंच राम 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 म्हणता दशरथाने प्राण सोडला पण जवळ राम नाही आहे राम तर वनवासाला गेले पितृवचनाचं पालन करण्याकरता वनवास स्वीकारला आणि आताचे बोलून आई बाबाला वृद्धाश्रमात पाठवतो हे शिका करा मॅडम पितृवचनाच्या पालनाकरता राज्याचा त्याग केला महाराज संध्याकाळी सांगितलं रामाला राज्याभिषेक करायचा म्हणून उद्या राजा रामाचा राज्याभिषेक होणार आहे संध्याकाळी रामा निरोप गेला उद्या तुझा राज्याभिषेक होणार आहे आणि सकाळी बातमी आली तुला वनवासाला जायचंय काय होतं आपलं समजा एखादा संध्याकाळी सांगितलं उद्या तुझं तिकीट फिक्स सगळ्या तयारीने आला तिकीट फिक्स झालं तयारीने आला आणि फॉर्म भरायला सांगितलं तिकीट दुसऱ्याला त्या चेहऱ्याला काय होईल सायंकाळी आम्हाला सांगितलं उद्या तुझा राज्याभिषेक होणार आहे रामाच्या चेहऱ्यावर हर्ष नाहीये सगळे सांगितलं आज तुला वनवासाला जायचं आहे तरी चेहऱ्यावर दुःख नाहीये ही अध्यात्माची शक्ती आहे हे खरं तेज आहे अनुकूल प्रतिकूल प्रसंग जीवनामध्ये येतात त्याचा अंतःकरणावर परिणाम न होणं हे परमात्म्याचं तेज आहे हे भगवंताचं तेज आहे आणि कर्म तर चुकणारच नाहीये कर्म आजपर्यंत चुकलेलं नाहीये म्हणून जी काही परिस्थिती निर्माण होत असेल ती परिस्थिती सहन करणे भगवंताचा प्रसाद म्हणून सहन करणे ही सहनशीलता म्हणजेच प्राप्त होणारा तेज आहे मग ते सात्विक असेल राजसी असेल तामसी असेल आसुरी असेल रावणाचं ते आसुरी होतं रावणाला सुद्धा जे परिणाम भोगावे लागले तुका म्हणजे संप्रदाय वेळी सांगा ते कवळी गेली नाही कवळी सुद्धा सोबत नाही येत आहे कोणालाच नाही राहत नसतं जीवनामध्ये कुकर्माचा त्याग करा सात्विक ऊर्जा संपन्न करण्याकरता साधना करावी आणि सात्विक ऊर्जा संपन्न करण्याची साधना म्हणजे भगवत भक्ती आहे आणि ही भक्ती हे प्रेम
हा उत्साह, हा आनंद विश्वामध्ये कुठे मिळणार नाही. जो सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या कृपेने आपल्याला प्राप्त होतो, आपण हे भाग्यवान आहोत. अखंड भजन आहे, अखंड खंडित न होणार. 7 दिवस एकदा भजनाला प्रारंभ झाल्याच्या नंतर विना ठेवीपर्यंत भजन कधी बंद नाही. अशा प्रकारचं अखंड भजन, हजारो भजनी एकत्रित येऊन भजन करतात. परमार्थामध्ये हजारो लोक, लाखो लोक एकत्रित येतात. संसारामध्ये 4-5 जणांचं कुटुंब असतं, ते जरी एकत्रित असतात. अध्यात्म एक केंद्रबिंदू आहे. आपण एक किरण आहोत. किरण जसजसे केंद्रबिंदूच्या जवळ जातात तसं 2 किरणांचं अंतर कमी होतं. केंद्रबिंदू पासून किरण जसजसे दूर जातात तसं ते किरणांचं अंतर वाढतं. अध्यात्मरूपी केंद्रबिंदू पासून जसजसे तुम्ही लांब जाल तसं तुमचं विचाराचं अंतर वाढेल. अध्यात्म हा एक केंद्रबिंदू आहे आणि या केंद्रबिंदूच्या माध्यमातून मिळणारी जी ऊर्जा आहे ही आध्यात्मिक ऊर्जा आहे. आणि ही ऊर्जा म्हणजे तेज आहे. तेज क्षमा हृदय शौचम अद्रव नातिमान्यता, या 6 गोष्टी ज्या श्लोकामध्ये सांगितल्या त्यापैकी तेज. दुसरे क्षमा, विनाकारण अपराध करणाऱ्याला दंड देण्याची क्षमता असूनही क्षमा करणं, ही खरी क्षमा आहे. शिक्षा करण्याचा अभाव, शिक्षा करू शकतो आपण, सामर्थ्य आहे. काही वेळेला अपराध करणारा बलवान असतो. अपराध करणारा जर आपल्यापेक्षा बलवान असेल तर अशा वेळेला आपण अपराध करणारा दंड देण्यास समर्थ नाही. त्या क्षमेला महत्व नाही. दंड देण्याकरता समर्थ असताना देखील जो क्षमा करू शकतो ती खरी क्षमा आहे. क्षमा हा सुद्धा एक गुण, दैवी गुण सांगितला भगवंतांनी. या 3 श्लोकांमध्ये मिळून 26 दैवी गुण सांगितले. त्यापैकी या 3ऱ्या श्लोकामध्ये 6 आहेत. अकृतस्य ताडितस्य च अंतर्विक्रियानुवृत्ती. कुणी ताडण्या केली तरी अंतःकरणामध्ये विकार उत्पन्न न होऊ देण्याला क्षमा असं म्हणतात. तुकाराम महाराजांना अंबाजी बुवांनी बोरीच्या काट्याने मारलं. काय कारण नव्हतं. मंदिर होतं, लोक दर्शन घ्यायचे. त्या मंदिराला भेटून अंबाजी बुवा शेत होत. त्यांनी काय घातलं, लोकांना प्रदक्षिणा घालता येत नव्हती. तुकारामाला वाटलं लोकांना प्रदक्षिणा घ्यायला तरी जागा ठेवायला पाहिजे. तुकारामाने काठी काढली बोरीची प्रदक्षिणा जागा करण्याकरता. आणि हे जेव्हा त्या अंबाजी गोसाव्याला कळलं, अंबाजी गोसावी आला बोरीच्या काठीनेच मला तुकाराम झाला. शेत माझे लागून काय काढण्याचं, जमीन माझी, ही माझी जर काही तरी. संध्याकाळी तुकाराम महाराज त्यांच्या घरी गेले. तुम्हाला बोरीच्या काठीने महाराज हातपाय धुतच असतील नाही, हातपाय दाबून देतो. बघा संतांची क्षमा काय. दया करणे जे पुत्राची देशी रासायनिक असते. विसोबा केचर माझे ज्ञानेश्वर महाराजांना एवढा त्रास दिला, त्या विसोबा केचर नामदेव महाराजांचं गुरु होण्याचं सद्भाग्य लाभलं ना हो. केवढी एवढी कृपा आहे. आपला आणि परका हा भेद संतांच्या जवळ नसतो. एकनाथ महाराज राग आणण्याकरता एक मनुष्य नाथ महाराजांच्या घरात शिरला. महाराज पूजा करीत होते.
पायामध्ये जोडीत असेल तसाच परीच्या पाठावर उभा राहिला. नाथ महाराज काय आपलं प्रेम आहे, तुम्हाला पायातले जोडे कळायचं आठवण नाही असं होईल का बरोबर? समजा तुमची पूजा जवळ तुम्ही पायात जोडे घेऊन तुम्ही काय म्हणाल, वा काय प्रेम आहे. डोळे लहान होतील ना. किती उदाहरणं सांगतात. तुकाराम महाराजांना त्यांच्या पत्नीने बोरीच्या काठीने मारलं, उसाने मारलं. सॉरी, ऊस आणलं ना, कोणते तरी ऊस पेंडोवर ऊस घेऊन चालले. रस्त्याने मुलांनी मागितले, वाटीत एकच आहे पत्नीच्या हातात. पत्नीने किती होते, पेंट करत होते, कुठे गेले वाटले, रागच ना. पाठीतून आला ऊस, पाठीत ऊस मारला, 3 तुकडे झाले. मारला निघत झालं, एक तुला एक मला एक करून दिला. आपल्याला देवा असं समजा कल्पना करा, मारणार नाही का तुमच्या पत्नीला पाठीत ऊस मारलं तर तुला बरं 3 तुकडे नाही, दुसऱ्या दिवशी संसाराचा तुकडाच, घटस्फोट. क्षमा हा एक गुण आहे. क्षमा ही संपत्ती, दैवी संपत्ती आहे. याकरता महाभारतात मध्ये असणारं उदाहरण जर द्यायचं ठरलं तर द्रौपदीचं उदाहरण आहे. कौरव पांडवांचं युद्ध शेवटचा दिवस होता युद्धाचा. सायंकाळची वेळ, दुर्योधन रणांगणामध्ये पडलेला, भयंकर हानी झाली. 18 अक्षणी सैन्य, 11 अक्षणी पांडव, 11 अक्षणी कौरवांचं आणि 7 अक्षणी पांडवांचं, असं दोघांकडून 18 अक्षणी सैन्य होतं. गेले सगळे लोक, 4-5 वाचले त्यामध्ये मोजके. त्यामध्ये अश्वत्थामा होता. दुर्योधन रणांगणात पडलेला, मरणाला ही दुर्योधनाची अवस्था होती. दुर्योधन रडतोय, अश्वत्थामा हा खंत वाटतो. राज्य गेलं त्याचं मला दुःख नाही आहे, मी म्हणणार त्याच्याला दुःख नाही आहे, पण माझे सगळे भाऊ गेले पण एकही पांडव मी मारू शकलो नाही याचं दुःख आहे. 100 कौरव मेले पण पांडव एकही नाही मिळाले. एखादा पांडव जरी मेला असता तर मी आनंदाने प्राण सोडला असता. अश्वत्थामाला काही काळजी करू नको, तुझं काम मी करतो असं म्हटल्यानंतर रात्र व्हायला लागली. एक दृश्य अश्वत्थामाला दिसलं. काय दृश्य? रात्री एका घोडाने अनेक कावळे झोपेत मारून टाकले. आता कावळ्याला रात्री दिसत नाही आणि घोडाला दिवसा दिसत नाही, दोघांमध्ये दोष. घोडाला दिवसा दिसत नाही म्हणून कावळे दिवसा घोडाला मारतात आणि रात्री कावळे दिसत नाही म्हणून रात्री घोड कावळ्याला मारतात. या का बोलतात नाही म्हणतात. दुसऱ्याच्या कमजोरीचा फायदा घेणारा हा कावळ्याच्या आणि घोड्याच्या वृत्तीचा आहे. काही लोक दुसऱ्याच्या कमजोरीचा फायदा घेतात. कावळ्याला रात्री दिसत नाही म्हणून घोगड कावळ्याला मारतात, घोगडाला दिवसा दिसत नाही म्हणून कावळे घोगड्याला मारतात. का बोलतात नाही? हे दृश्य जेव्हा अश्वत्थामाने पाहिलं, अश्वत्थामाला एक युक्ती सुचली. काय? आपण झोपेत पांडवांना मारू शकतो, जसं या घोड्याने कावळ्यांना मारलं. आणि म्हणून पांडवांना मारण्याच्या उद्देशाने अश्वत्थामा जातो रात्री. पण भगवान रक्षक आहेत ना, ज्या कारागे सया मार सके ना होय, बाल न बाका हो सब जग गए.
भगवान परमात्मा रक्षक असेल तर बावन बाका हो सगळे सर्व जग बैरी होय, सगळं विश्व जरी विरोध. भगवान कृष्ण परमात्मा रात्री गेले, पांडवांना फिरायला घेऊन गेले. अंधार होता. एका शिबिरामध्ये द्रौपदीचे 5 पुत्र आणि द्रौपदी झोपलेली होती. अश्वत्थामा अंधारामध्ये वाटलं हेच पांडव आहेत, त्यांचा शिरच्छेद केला आणि दुर्योधनाला घेऊन गेला. दुर्योधन पहिला रे, तो काय केलं असेल? माझं शत्रुत्व पांडवांशी होतं, पांडव पुत्रांशी नव्हतं असं म्हणून दुर्योधनाने प्राण सोडला. आणि जेव्हा अर्जुनाला कळालं, अर्जुनाने अश्वत्थामाचा पाठलाग केला. अश्वत्थामाला धरून आणलं द्रौपदी समोर. द्रौपदी, तुझ्या 5 पुत्रांचा हत्या करणं, हत्या तुझ्या समोर आहे, सांग मी काय शिक्षा करू? द्रौपदी सांगितलं सोडून द्या. सोडून द्या. तुझ्या 5 मुलांची तिने हत्या केली, सोडून द्या म्हणजे द्रौपदी. मी म्हणलं अर्जुन तू सोडलं तरी मी सोडणार नाही. तू का सोडल्या म्हणलीस? द्रौपदी उत्तर दिलं फार महत्वाचं. द्रौपदीने सांगितलं द्रोणाचार्यांचे पिता अश्वत्थाम्याचे पिता द्रोणाचार्य. अश्वत्थाम्याचे पिता द्रोणाचार्य 3 दिवसापूर्वी त्यांचा मृत्यू झालेला होता. कारण युद्धाचा 18वा दिवस आहे. 15व्या दिवशी द्रोणाचार्यांचा मृत्यू झालेला आहे. 3 दिवसापूर्वी अश्वत्थाम्याच्या पिताचा मृत्यू झालेला आहे. आणि अश्वत्थाम्याची माता ही विधवा झालेली आहे. आपल्या पतीच्या मृत्यूच्या वियोगामध्ये जी रुदन करीत आहे, जी विधवा झाली, अनाथ झालेली आहे, त्याला मुलगा एकच आधार आहे. आणि अशा वेळेला जर तुम्ही अश्वत्थाम्याला ठार केलं तर ती विधवा माता होणार आहे. माझे मेलेले मुलं पुन्हा जिवंत होणार नाही आहेत. मुलाच्या मृत्यूचं दुःख आईला जेवढं ते कोणाला असू शकतं, पण एका आईला खुश करण्याकरता दुसऱ्या आईला पुन्हा दुःखात टाकू नका. कारण मी अनाथ नाही आहे, निराधार नाही आहे. पतीचा मृत्यू झाल्यानंतर पतीच्या वियोगामध्ये रडणारी ती माता, आणि आता जर तिच्या पुत्राचा तुम्ही वध केला तर ती विधवा माता किती दुःखी होईल. ती कोणाच्या आधारावर जाईल? अश्वत्थामा अपराधी आहे, दंडाला पात्र आहे. हे जरी सत्य आहे तर तुम्ही इतर शिक्षा देऊ शकता, परंतु त्या माते करता सोडून द्या. जगामध्ये हे विचार पाहायला मिळणार नाही. जिच्या स्वतःच्या 5 पुत्रांची हत्या अश्वत्थाम्याने केलेली आहे, त्या अश्वत्थाम्याला सोडून द्या सांगते ती द्रौपदी. याला क्षमा म्हणतात. यापेक्षा कोणती क्षमा असू शकते? क्षमा हा गुण असावा तर कसा असावा? द्रौपदी सारखा असावा. जो दंडाला पात्र दंड दिला पाहिजे, पण मृत्यूदंड देऊ नका. मृत्यूदंड दिला तर त्या मातेचा विचार करा. असे आदर्श उदाहरण किती आहे? मी सांगत असतो नेहमी. 1962 मध्ये भारत चीन युद्ध झालं. या भारत चीन युद्धामध्ये एक घडलेला प्रसंग. एक चिनी सैनिक होता, अतिशय घायल झालेला होता. जखमी झालेला होता. सैनिक युद्ध म्हटल्यानंतर या गोष्टी घडतात. युद्धामध्ये अतिशय गंभीर जखमी झाले तो चिनी सैनिक भारतीय सैनिकाने पहिल्यांदा तयार आहे. जरी शत्रू पक्षाचा असेल शेवटी माणूस आहे. या भारतीय सैनिकाजवळ थर्मासमध्ये चहा होता. त्यांच्या झाकणामध्ये चहा ओतला आणि त्याच्याजवळ गेला बापला खाली. लिजे भाई चाय द्यायची. तो चहा देण्याकरता खाली बापला भारतीय सैनिक. तेव्हा त्या चिनी सैनिकाने काय केलं, हा खाली बापल्याबरोबर त्या पोटात सुरक्षित बसला. सैनिक शत्रू म्हणजे शत्रू आहे. शत्रू हा शेवटच्या श्वासामध्ये शत्रू असतो. याला त्या निर्माण झाली.
पण समोरच्या देण्यात असेल काही सांगता येत नाही. चहा देण्याकरता खाली वागल्याच्या पोटात स्वरूप बसला, हा पण खाली पडला, याचा जखम कमी होतो. तो चिनी सैनिक जास्त जखमी झालेला होता. योगायोग दोघांना एकाच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं गेलं. 2 दिवसानंतर यांनी याला बरं वाटायला लागलं. हा त्या पुन्हा चिनी सैनिकाकडे गेला, पुन्हा चहा घेऊन गेला. लीजिए भाई, उस दिन तो मैं आपको चाय नहीं पिला सका, आज तो लीजिए. असं म्हटल्याबरोबर त्या चिनी सैनिकाच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. तोही मनुष्य आहे. त्या दिवशी सुद्धा हा चहा देण्याकरता खाली वागला होता, आपण याच्या पोटात सुराख बसला होता. आज पुन्हा तो चहा घेऊन आलाय. तो लीजिए भाई, उस दिन तो मैं आपको चाय नहीं पिला सका, आज तो लीजिए. असं म्हटल्यावर तो चिनी सैनिक मोठ्या मोठ्या राहिला. आणि त्याच्या मुखातून शब्द निघाला, मैंने आज यह जान लिया है मेरे भगवान बुद्ध ने हिंदुस्तान में जन्म क्यों लिया. हे विचार फक्त भारतीय संस्कृतीत पाहायला मिळतील, फक्त हिंदू धर्मात पाहायला मिळतील. म्हणजे जगामध्ये या धर्मासारखा श्रेष्ठ धर्म कुठेही नाही. हिंदू धर्माच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी जे धर्म आहे त्याला धर्म आपण म्हणतो, पण तो धर्म हा शब्द त्यात पडतच नाहीये. आपण ख्रिश्चन धर्म, मुस्लिम धर्म म्हणतो. इस्लाम मध्ये कुराण ग्रंथामध्ये धर्म शब्द एकदाही आलेला नाही. बायबल मध्ये धर्म शब्द एकदाही आलेला नाही. जैन बुद्धांमध्ये धर्म शब्द येतो, तो वैदिकच आहे. मग वैदिक सनातन धर्मच हा धर्म आहे, बाकी कुठले धर्म नाहीत. हे त्याच्या शाखा आहेत. मानणं प्रत्येकाची ज्याची वृत्ती असेल. आणि गीता म्हणजे धर्म आहे. गीतेची सुरुवात आणि शेवट बघा तुम्ही. धर्म शब्दाने गीता संपुटित केलेली आहे. गीतेचा पहिला श्लोक, धर्मक्षत्रिय कुरुक्षत्रिय समवेतायुत्सवः मामका पांडवाश्चैव किमकुरुत संजय. आणि गीतेचा शेवटचा श्लोक, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुधरा तत्र श्री विजयो भूतिर ध्रुवा नित्यरतिर मम. धर्म शब्दाचा धर हा धातू आहे. धर धातूपासून धर्म शब्द निर्माण होतो. धर्म म्हणजे धारण करणे. गीतेच्या पहिल्या श्लोकाचं पहिलं अक्षर धर आणि शेवटच्या श्लोकाचं शेवटचं अक्षर म, हे 2 अक्षर एकत्र केल्यानंतर धर्म शब्द तयार होतो. ध्रुवानितिर मते मम, पहिलं अक्षर धर, शेवटचं अक्षर म, शब्द त्याला धर्म. धर्म शब्दाने गीता ही संपुटित केलेली आहे. गीता हा धर्म आहे. भगवान परमात्मा स्वतः सांगता, यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. मी युगायुगांताला अवतार धारण करतो. कशा करता? तर धर्म संस्थापनार्थाय. हा वैदिक धर्म. गीता म्हणजे वैदिक धर्म आहे. वेदात गीता वेगळं नाही आहे. सर्वस्यहम अतिसन्निविष्टो मत्त स्मृति ज्ञान उपहनंच वेदेश सर्वे रहमेव वेदो वेदांत वेद विदेव च. वेदेही आहे, वेदाचा निर्माताही आहे, वेदाला जाणणाराही आहे. वेदेश सर्वे रहमेव वेदो वेदांत वेद विदेव च. गीता वेदापासून वेगळी नाही आहे. वैदिक धर्म गीतेच्या माध्यमातून भगवान परमात्मा या ठिकाणी मानतो. गीता ही धर्म आहे. हा धर्म आहे ज्याचं पालन द्रौपदीने केलं. ज्या अश्वत्थाने द्रौपदीच्या 5 पुत्रांची हत्या केली, त्या अश्वत्थाम्याचा विचार द्रौपदी आधी करते, याला मारू नका. का मारू नका? तर त्याची माता विद्वान झालेली आहे, तिला आधार फक्त पुत्र आहेत, आणि या पुत्राला जर तुम्ही ठार मारलं तर त्या विद्वान मातेने पुढे जातो. क्षमा,
क्षमाभाव असावा. अनेक उदाहरण संत रविदास महाराज. रविदास महाराज चपलाशिवाय काम होत नाही. कोणतरी साधू तीर्थ भ्रमण करणार काहीतरी चप्पल तुटली ते रविदास महाराज तिथे नीट करायला. रविदास महाराजांनी चप्पल नीट केली. काही मोबदला द्यायला महाराज घे ना. ही चालू सेवा. तुम्ही तीर्थात फिरता एवढी सेवा मला झाली काय गेलो. ठीक आहे. थोडं पुढे गेलं तर परत बोलवलं. हो म्हणले माझी विनंती आहे. म्हणजे काय तुम्ही प्रयागराजला जात आहात. प्रयागराजला जाऊन गंगाबाईला माझी पण विनंती. तुमच्या वतीने तुम्ही मला सांग माझ्या वतीने विनंती आहे. म्हणजे काय माझा नमस्कार आहे. गंगाबाईला सांगा नमस्कार. त्यांनी काहीतरी एक आणा वगैरे दिला असं त्यावेळेस काही माग असेल. हा आणा आहे. हा गंगेला पण काय आणि गंगाबाई हात जोडून सांगा की रविदास महाराजांनी दिलेली भेट आपण स्वीकारावी भक्ती म्हणून. तो कमंडल टाकला तो आणा गेला. तीर्थाला प्रयागराजला गेला. प्रयागराजला गेल्याच्या नंतर तो गंगेत टाकतो कुठे माझा काहीतरी लोक सुचत असतो. हळूहळू त्याचा लोक सुटायला लागला. रविदास महाराजांची भक्ती होती. गंगाबाई प्रगट झाली. गंगाबाई साहेब माझ्या भक्तांनी जो आनंद आहे आणि मग तो कमंडल मध्ये असणारा आणा त्याने गंगाबाईला अर्पण केला. हे बाकीच्या लोकांनी पाहिलं काय तुमची भक्ती प्रत्यक्ष गंगाबाई प्रगट झाली. मग त्याला तपस्या करावं लागते. काही लोक दुसऱ्याच्या कामावर सेवाला त्याची सवय असते. त्यांनी तर जीवनामध्ये काही केलं नाही. रविदास महाराजांची भक्ती होती पण प्रत्यक्ष गंगामाता प्रगट झाली. हा दाखवताना असं दाखवलं की माझ्या तपस्या म्हणून प्रगट झाले. इथेही चोरी करतात लोक भक्तीच्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी कंकणावर गंगामाते सांगली रविदास महाराजांना देऊन टाक. रत्नजडित कंकण त्याने घेतलं. पण ते कंकण सुद्धा द्यायची मला इच्छा आहे. एके ठिकाणी हा भिक्षा मागण्याकरता गेला असताना एका राणीने ते कंकण पाहिलं ते मागितलं राजाला. याला सांगितलं तुला काय पाहिजे असेल तो मोबदला दे. मला कंकण आम्हाला दे. कंकण दिलं त्यांनी. त्याच्याबद्दल मोबदला तुला भरपूर मिळाला. त्यानंतर पुन्हा राणी सांगितलं एका हातात शोभत नाही दोन्ही हातात पाहिजे. याला सांगितलं दुसरं कंकण आणून दे. दुसरं नाही मिळालं. तुला मुलं एवढ्या दिवसामध्ये दुसरं कंकण आणून नाही तुला भाषेत राहिला. मग लागला राहिला. शेवटी परत आला रविदास महाराजांकडे आणि रविदास महाराजांचे चरण धरले. रविदास म्हणाले हो तुम्ही संत आहात असं काय करतात तुम्ही. आणि महाराज क्षमा करा. म्हणजे क्षमा करा काय झालं. तुम्ही दिलेला आणा मी तर गंगेत टाकीत नव्हतो. गंगाबाईंनी प्रगट होऊन आदेश केला. मी टाकल्यानंतर एक कंकण आलं. ते कंकण गंगाबाईंनी दिलं. तिने राजाला अर्पण केलं. आता दुसरं कंकण म्हणतोय त्याचं पाचव्या जावं लागणार आहे. आता तुम्ही त्याला क्षमा करू शकता. रविदास महाराजांनी हात जोडले. गंगाबाईंना वंदना केली. हे गंगाबाई मी जर तुझा खरंच भक्त असेल तर अजून एक कंकण तुम्हाला देशील. असं म्हटल्याबरोबर एक कातळ धुवायचं पाणी होतं ना त्याच्यातून कंकण बाहेर. आपण मन चंगा तो काटो तुम्ही गंगा. ही भक्ती आहे. अपराध करणाऱ्याला क्षमा करण्याची सुद्धा संतांमध्ये क्षमता असते.
असते. अपराध करण्याची वृत्ती असणारी जी व्यक्ती आहे ती अपराध करीतच असते. संत क्षमा करीत असतात, पण संतांची क्षमा वेगळी, भगवंताची क्षमा वेगळी. भगवंताचं कार्य आहे दुर्जनाशी संवारी, पण दुर्जनाशी संवारी त्याच्या संहारामध्ये सुद्धा ती भगवंताची क्षमाच आहे. कृष्ण कोपोने ज्याचे मारी तो पावे ब्रह्म साक्षात्कार. ज्याला ठार मारतात त्याचं कल्याण करतात, ते सुद्धा कृपाच आहे. पण पुन्हा एक प्रश्न निर्माण होतो, संत जर दयाळू असतात तर अनेक ठिकाणी असे उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात की ते शाप का देतात. मग संत जर दयाळू ते शाप का देतात. तुकोबाने सुद्धा काही कठोर शब्द वापरतात. किती सांगू तरी नाही कधी पटकीची पोळी शिंदडीची रळ केलं. शिवाय पण देतात तुकाराम. तुकारामाने काही इतके कठोर शब्द वापरले जाऊन इथं आपण शब्द उच्चार करू शकत नाही. मग कधी कधी कठोरही म्हणतात. पण महापुरुषांच्या शापामध्ये सुद्धा दयाच असते. तसं आपण उदाहरण पहिलं दसरं श्रावणाच्या हत्या केली. श्रावणाच्या माता पिढीने दसऱ्याला शाप दिला, ज्याप्रमाणे पुत्र वियोगाने आमचा मृत्यू होत आहे त्याप्रमाणे पुत्र वियोगाने तुझा देखील मृत्यू होईल. पण दसऱ्याला याच्यामध्ये आनंद झाला. का? तर दसऱ्याला संततीच नव्हती. ज्या आधी पुत्र वियोगाने मृत्यू होईल त्या पुत्र व्हायलाच पाहिजे, आणि पुत्र होण्याचा आनंदाची गोष्ट आहे. कारण पुत्र नव्हता. पुत्र हिरस्यले राज्यम सर्व दुःखाय कल्पते. पुत्र हे राज्य का? म्हणजे पुत्र वियोगाने जो मृत्यू होईल यामध्ये तुला पुत्र होईल हा आशीर्वादच आहेत ना. म्हणजे महापुरुषांच्या शापामध्ये सुद्धा आशीर्वाद असतो. परीक्षेला शाप दिला, 7 दिवसामध्ये तुझा मृत्यू होईल. सिंधुशीने 7 दिवसामध्ये मृत्यू होईल शाप जरी दिला तरी 7 दिवसामध्ये भगवंताची प्राप्ती होईल हा आशीर्वादच आहे. हा पण शाप झाला. शुक्राचार्याला गेले प्रकट झाले आणि शुक्राचार्यांनी परीक्षेला भागवत सांगितलं आणि 7 दिवसामध्ये जीवन मुक्ती प्राप्त झाली. आणि म्हणून संतांनी महापुरुषांनी दिलेला शाप जो असतो तो शाप नसून ती कठोर कृपा असते, पण ती कृपाच असते. संत दयाळूच असतात. पण दया ही संपत्ती आहे, दैवी संपत्ती आहे. या दैवी गुण संपत्तीमध्ये दया ही फार मोठी संपत्ती आहे. ती या श्लोकामध्ये सांगितलं. तेज क्षमा धृती शौचम दया क्षमा. क्षमा भाव, क्षमा करण्याची क्षमता. तिसरे धृती. आता किती आहे? 2:30 वाजले. बघू आता उद्या बघू. धृती, शौच, अद्रोह, न अतिमानिता हे सर्व दैवगुण आहे. एका एका गुणाचा आपण विचार करीत आहोत. काल आपण तेज या शब्दावर चिंतन केलं. आज क्षमा या शब्दावर चिंतन चालू आहे. क्षमाभाव निश्चित आपल्याला असावा. दंड देण्याचं कार्य आपण नाही आहे. दंड हा प्रत्येकाला आपापल्या कर्माचा मिळत असतो. आपल्या अंतःकरणात क्षमाभाव असावा. अशा प्रकारे भगवान परमात्मा या ठिकाणी अर्जुनाला या गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये समजावून सांगतात. दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती या दोन्ही गुणसंपत्तीचं वर्णन या अध्यायामध्ये येतं. दंभो दर्पो विमानस्य क्रोध पारुष्य या श्लोकामध्ये आसुरी संपत्ती सांगितलेली आहे. अशा प्रकारे आजचा आपल्या सप्ताहाचा हा 3रा दिवस आहे. प्रवचनाचं 2रं वाक्पुष्प आहे. कारण पहिल्या दिवशी मिरवणूक आपल्याला प्रवचन करता आलं नाहीये.
तर या ठिकाणी जे आमदार आशुतोष दादा यांचं जन्मदिवस आज आहेत, त्यांना त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने सद्गुरू गंगागिरी महाराज संस्थानचे सन्माननीय शरद नाना थोरात, आदरणीय रंगा अप्पा लोंढे पाटील, आपल्याला ही विनंती आहे, त्यांचा सपत्नीक सत्कार केला जातो आहे।